नमस्कार मंडळी, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज मधून. मंडळी, हे सध्या तुम्ही जे दृश्य बघत आहात, छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा येथे. हा चौक म्हणजे पाचोऱ्याचं हृदय. रोज येथे हजारो लोकांची वर्दळ असते. प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला माणसं दिसतात. संध्याकाळची 7 वाजताची वेळ आहे. आता थोडं लक्ष द्या. तुमच्या समोर जे मंदिर दिसतंय हे आहे भगवान शंकराचं, महादेवाचं मंदिर. श्रद्धेचं, भक्तीचं, शांततेचं प्रतीक. पण आज चित्र काय आहे? मंदिरासमोर शांतता. मंदिरात जाणारा एकही भक्त दिसत नाही. ना रांग, ना गर्दी. पूर्ण मंदिर परिसर ओस पडलेलं. आणि आता थोडं डोळे फिरवा. याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे देशी दारूचं दुकान. मंडळी, तिथं काय चित्र आहे? प्रचंड गर्दी, सलग रांगा, नंबर लावून उभे असलेले लोक, दारू मिळावी म्हणून धडपड. आजचा हा व्हिडिओ नीट बघा. मंदिर रिकाम आहे आणि दारूचा अड्डा भरलेला आहे. हा प्रश्न नाही का आपल्या समाजाला? ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही का? आजच्या कलियुगाचं हे विदारक वास्तव्य आहे, जिथे चांगल्याला किंमत नाही आणि वाईट गोष्टींना भक्ती मिळते. आज येथे 2 प्रकारचे भक्त दिसत आहेत. दारूचे भक्त रांगेत उभे, शिवभक्त कुठेच दिसत नाहीयेत. हीच गर्दी मंदिरात पाहिजे होती. हीच रांग महादेवाच्या दर्शनासाठी पाहिजे होती. पण दुर्दैवाने ही गर्दी दारूच्या दुकानासमोर आहे. मंडळी, यातून एक जरी माणूस विचार करेल, एक जरी माणूस दारूची रांग सोडून महादेवाच्या दर्शनासाठी वळेल, एक जरी माणूस शिवभक्त बनेल, तर मला वाटतं माझी ही बातमी सार्थक झाली. कारण आरोग्य दूत न्यूजचा उद्देश कुणाला अपमानित करणं नाही, तर समाजाला आरसा दाखवणं आहे. आज व्यसन वाढतंय, आरोग्य बिघडतंय, कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आणि तरीही दारूच्या दुकानासमोर गर्दी वाढते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे चित्र बदलायला पाहिजे. ईश्वर भक्त वाढले पाहिजेत, व्यसनाचे भक्त नाही. आज दारूच्या अड्ड्यावर जी गर्दी आहे, तीच गर्दी मंदिरात दिसली पाहिजे. तेव्हाच समाज वाचेल, तेव्हाच पिढी वाचेल. आरोग्य दूत न्यूजच्या माध्यमातून थोडीशी जरी जाणीव निर्माण झाली, थोडासा जरी बदल झाला, तर ही बातमी नक्की सार्थक ठरेल. मी आहे नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा. जय शिवराय, हर हर महादेव. धन्यवाद.